ब्रेकनंतर बातमी आहे। मुंबईमधून सायनच्या प्रतीक्षा नगर भागातील काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय। परिसरातील म्हाडाच्या जागेवर रहिवाशांच्या सोयीसाठी मार्केट बांधलं जाणार होतं, मात्र ती जागा मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्यात आल्याचं समोर आलंय आणि यावर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी त्या जागेवर मार्केटचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं। सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच जागेची खरेदी मुंबई बँकेच्या नावाने झाली असल्याचं दरेकरांनी म्हटलंय। उभा राहिलेला नाही, वाद निर्माण केला गेलेला आहे। खरं म्हणजे एकतर्फी बाजूनं समजावून घेता त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या उपक्रमाला असं गालगुबट लावणं त्या ठिकाणी मला वाटतं उचित नाही। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भवनसाठी शासनानं रितसर त्या ठिकाणचा प्लॉट दिलाय, ज्याचे पैसे मुंबई बँकेनं भरले आणि कुठल्याही प्रकारचा मासळी मार्केटसाठी तो रिझर्व्ह प्लॉट नाही, तो बँकिंग ऍक्टिव्हिटी कोऑपरेटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठीच रिझर्व्ह आहे। आगळी वेगळी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। वैजापुरात तंत्रज्ञानाच्या युगातील अनोखा साखरपुडा पार पडलाय। प्रगती गायकवाड या तरुणीचं लग्न लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आशुतोष पुंड सोबत ठरलेलं आहे। मुलगा सध्या लंडनमध्ये कार्यरत आहे। वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। वैजापूर ग्रामीण इथं मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणानं थेट ऑनलाईन उपस्थिती लावली आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झाला हा साखरपुडा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। मुलगा लंडनला सर्व्हिसला आहे। ते 8 दिवस सुट्टीसाठी आले तिथं महाराष्ट्रामध्ये। ते पुणे वडील राहतात त्यांचे। मग मला फोन आला, मी बघायला येतो मुलगी। ती बघून गेले, त्यांना पसंत झाली घरच्यांना, त्यांना सगळ्यांना। गेल्यानंतर पुन्हा आमचं ठरलं साखरपुडा करायचा, सुपारी करायची। त्याच्यानंतर पण ते म्हणे मला आता सुट्टी नाही भेटणार 8 दिवसातच, मी नंतर येईल सुट्टी भेटल्यावर, तर तुम्ही करून घ्या बाबा सुपारी। मग आम्ही ऑनलाईन त्यांना कनेक्ट करून ऑनलाईन साखरपुडा केला आहे सुपारी।